ईदच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ईद ए मिलादचा आगामी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर व जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्ताचं नियोजन केलं आहे। याच अनुषंगाने जळगाव पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य, मिरवणूक पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। मिरवणुकीसाठी अधिकृत परवानगी घेणं बंधनकारक असून प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गात बदल करता येणार नाही। मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी किंवा घोषणा देऊ नयेत, तसेच समाजाच्या भावना दुखावतील अशा पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेशांचा सोशल मीडियावर प्रसार करू नये असं प्रशासनानं स्पष्ट केले। मिरवणुकीत परदेशी झेंडे वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे। गर्दीचं नियोजन करण्यासाठी आयोजकांनी स्वयंसेवक नियुक्त करावे, तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गरजेनुसार वाहतूक वळवण्यात येणार आहे। संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनोद पवार यांचा रिपोर्ट। 26 तारखेला जे ईद ए मिलाद आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक पार पडली। त्यामध्ये SP साहेब असतील, कमिशनर साहेब असतील, सर्व पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन हे सगळे उपस्थित होते। त्यासोबतच तालुकास्तरीय शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते। अशा प्रकारे अगदी चांगल्या वातावरणात ही कमिटीची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या की मिरवणूक कशा पद्धतीची असावी आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा असायला पाहिजेत आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये पूर्ण सण साजरा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यासाठी बऱ्याचशा सूचना पण प्राप्त झाल्या। पूर्ण प्रशासनातल्या सगळ्या भागांना आपण ते प्रशासनाच्या लोकांना ह्या सूचना आपण फॉलो करण्यासाठी पण सांगितलेलं आहे आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये ईदचा सण कसा साजरा करता येईल याच्यासाठीच्या सर्व व्यवस्था ज्या आहेत त्या करण्यात येऊन जिल्हा प्रशासन आणि सर्व समाजाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे।